बघूया बिनपशाची चिकित्सा आणि रोग निवारण म्हणजेच मुद्रा विज्ञान चिकित्सा। सख्यांनो, ही खरंच बिनपैशाची चिकित्सा आहे। सख्यांनो, सृष्टी ही 5 तत्वांची बनलेली आहे। अग्नितत्व, वायुतत्व, आकाशतत्व, पृथ्वीतत्व आणि जलतत्व। हे सगळे 5 तत्व आपल्या सृष्टीमध्ये आहे आणि हे 5 तत्व मानवी शरीरामध्ये देखील आहे। ते कसे काय ते आपण बघूया। सृष्टीमध्ये अग्नितत्व म्हणजे सूर्याची ऊर्जा आहे, त्याच्यापासून आपण प्राणशक्ती मिळवतो। वायू म्हणजे हवा आहे, ज्याच्यामधून आपण ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड दोन्हीचा उपयोग करतो आणि त्यातून पण आपण प्राणशक्ती मिळवतो। आकाशतत्व म्हणजे आकाशामध्ये जी पोकळी आहे त्या दृष्टीने आपण आकाशतत्वाचा वापर करतो। नंतर पृथ्वीतत्व, पृथ्वीतत्व म्हणजे जमीन आणि माती, ह्यामधनं जी आपल्याला खनिज द्रव्य वनस्पती मिळती आणि ते आपण खातो ते म्हणजे, आणि त्यापासून आपण एक प्रकारची प्राणशक्ती मिळवतो, म्हणजेच ते पृथ्वीतत्व। जलतत्वात म्हणजे जलतत्व म्हणजे नद्या, सागर ह्यापासून आपण जलपासून प्राणशक्ती मिळवतो। हे झाली 5 जे तत्व आहे सृष्टीमध्ये आहेत। हेच 5 तत्व आपल्या मानव शरीरामध्ये पण आहे। कसे? आपल्या शरीराचे टेम्परेचर हे 97 ते 98 डिग्री सेल्सिअस असतं, म्हणजे हे झालं अग्नितत्व। आता वायुतत्व म्हणजे आपण जी नाकाद्वारा हवा घेतो, ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साइड घेतो, म्हणजेच आपण वायुतत्वाचा उपयोग करतो। तिसरं म्हणजे आकाशतत्व। आकाशतत्वामध्ये आपल्या डोक्याची कवटी, नाकाची हाडं, हाडामध्ये पोकळी म्हणजे आकाशतत्वाचा आपण उपयोग करतोय। पृथ्वीतत्व म्हणजे जे जमिनीतून आपल्याला अन्न मिळतं, मातीमधनं अन्न मिळतं, म्हणजे आपण हे पृथ्वीतत्वाचा आपण उपयोग करतोय। जलतत्व म्हणजे आपल्या शरीरामध्ये पाणी रूपी 6.5 लिटर पाणी रक्ताद्वारा फिरत असतं, संबंध रक्तामध्ये फिरत असतं, म्हणजे आपण जलतत्वाचा वापर हा करत असतो। आता हे 5 तत्व जे आहेत, हे 5 तत्व आपल्या शरीरामध्ये असतात। ह्या 5 तत्वांचा वापर करून ही मुद्रा थेरपी निर्माण झालेली आहे। ह्याच्यामध्ये काय होतं की ह्या तत्वांमध्ये जर का असमतोलत्व किंवा संतुलन बिघडलं तर आपली शरीरामध्ये रोग निर्माण होण्याची शक्यता असते। तर हे तत्व समतोल कसे ठेवायचे, ह्याच्यासाठी आपल्या हाताचे 5 बोट आहेत। हे 5 बोट जे आहेत, हे 5 बोट ह्या तत्वांचं प्रतिनिधित्व करत असतं। कसे काय? तर अंगठा जो आहे हा अग्नितत्वाचं प्रतिनिधित्व करतं, पहिलं बोट आहे हे वायुतत्वाचं प्रतिनिधित्व करतं, मधलं बोट आहे आकाशतत्व, अनामिका आहे पृथ्वीतत्व आणि करंगळी आहे हे जलतत्वाचं प्रतिनिधित्व करत असतं। ह्या ज्या 5 बोट आपल्या आहेत, हे 5 बोट हे मिळून आपण ह्या दोन्ही हातांचा बोटांचा वापर करून मुद्रा विद्येचा उपयोग आपण करून एक प्रकारची मुद्रा तयार करून आणि त्यापासून जी मुद्रा होती ती आपल्या आरोग्याला, आपल्या रोगाला व्यवस्थित किंवा चांगलं करण्याची मदत करत असते। ह्यासाठी मी तुम्हाला हे कसं काय ती तुम्हाला दाखवते। हे कोष्टक आहे ह्याचं। ही मुद्रा थेरपी जी आहे हातांच्या बोटांवर असते। ह्याला ही मुद्रा पद्धती अगदी सोपी आहे, कोणीही करू शकतं, लहान मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत। आणि आजारपणानंतर जर का मुद्रा पद्धतीचा तुम्ही वापर केला तर तुम्हाला एक प्रकारची चेतना मिळते आणि चेतना मिळून तुम्ही लवकरात लवकर बरे होऊ शकतात। ह्याच्यामध्ये काय होतं की सपोज ह्याच्यामध्ये मेन तर अंगठ्याचा उपयोग जास्तीत जास्त केला जातो। अंगठ्याचा उपयोग केल्यामुळे काय होतं की तुम्हाला अग्नितत्वामुळे आपली शरीर जास्तीत जास्त चालना मिळते।
ह्याच्यामध्ये मुद्रेमध्ये वायू तत्वाचं जे आपल्या अंगठ्याची मुळाची आपण बोट लावतो, म्हणजे त्या जे तत्व आपण हाताच्या अंगठ्याशी लावलेलं आहे म्हणजे तत्व कमी करण्यात येतं. जर का अग्नितत्व कुठल्या बोटाला आपण जुळवलं तर ते त्याचं सम होतं आणि अंगठा ज्या तत्वाच्या बोटाशी आपण अंगठा जुळवला तर त्या तत्वाची वाढ करण्यात येते. हे खास समजण्यासारखं कोष्टक आहे. आता आपण इथे वेगवेगळ्या मुद्रांचा वापर कसा करायचा ते तुम्हाला मी सांगू इच्छिते. पहिले आपण घेऊया वायुमुद्रा. ह्याचं तुम्हाला मी ही आहे वायुमुद्रा. वात विकारांवर मात करणारी वायुमुद्रा आहे. ह्या मुद्रेच्या प्रयोगाने आपल्या आहारामुळे शरीरातील वायू तत्वाचे वाढलेले प्रमाण घटू लागते. वात विकार व वायूमुळे होणारे विकार वायुमुद्रेने बरे होतात. वायुमुद्रेनंतर थोडा वेळ प्राणमुद्रा केल्यास वायुमुद्रेचे फायदे जलद मिळतात. ह्याच्यासाठी काय करायचं आहे, अंगठ्याजवळची बोट म्हणजे तर्जनी वाकवायची आहे आणि अंगठाच्या मुळाशी लावायची आहे आणि दुमडलेल्या तर्जनीला अंगठ्याने हलकासा दाब द्यायचा आहे, म्हणजे ही झाली वायुमुद्रा. बाकीची 3 बोटे सरळ ठेवायची आहेत. ह्याच्यामध्ये काय आहे, अंगठा हे अग्नितत्वाचे तर तर्जनी ही वायुतत्वाचे प्रतीक आहे. अग्नितत्वाने वायुतत्वावर दाब द्यायचा आहे. ह्याचे फायदे काय आहेत, ही मुद्रा सावकाश पण निश्चित काम करते. 8 ते 10 दिवसात ह्या मुद्रेचे परिणाम दिसू लागतात. जेवणानंतर वाटणारी अस्वस्थता किंवा पोटात गुबारा धरणे ह्यासारख्या व्याधी तर ही मुद्रा त्वरित बरी केली जाते व बऱ्या होतात. ही मुद्रा वज्रासनात बसून केली तर सोने पे सुहागा. वातदोषामुळे होणारा संधिवात बरा होतो. सांधेदुखी गुडघेदुखी बरी होते. गठिया रोगविकारात लाभ होतो. कंपवातात विलक्षण फायदा होतो. तोंड वाकडे होणे, मान धरणे यावर गुणकारी आहे. सायटिका अर्धांगवायू, मानेचे दुखणे, कुठल्याही प्रकारच्या दुखण्यावर उपयोगी अशी ही मुद्रा आहे. विशेष सूचना, अर्धांगवाताची शंका आल्यास ही मुद्रा करावी. 12 ते 24 तासात फरक जाणवतो. दर 2 तासांनी 45 मिनिटं ही मुद्रा करावी. त्याचप्रमाणे गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी सुरू झाल्याचे लक्षात येताच ह्या मुद्रेचा सराव करावा. थोड्याच वेळात लाभ होतो. सगळ्यांना ह्या मुद्रा ज्या आहेत ना, ह्या मुद्रा 10 मिनिटापासून सुरू करून 45 मिनिटं करायची असते. आता आपण दुसरी मुद्रा बघूया, अपान वायू मुद्रा. आपण याची आता थोडी माहिती वाचून दाखवते. हृदयाचे स्नायू बळकट करणारी अपान वायुमुद्रा. अपान वायुमुद्रेचा प्रभाव प्रामुख्याने हृदयावर पडतो, म्हणून या मुद्रेला हृदय मुद्रा असंही नाव आहे. हृदयविकाराच्या असाध्य विकारात या मुद्रेने आश्चर्यजनक फायदा होतो. त्यामुळे या मुद्रेला संजीवनी मुद्रा असेही संबोधले जाते. ह्या मुद्रेचे परिणाम ताबडतोब होतात, त्यामुळे वेदनामुक्तीही त्वरित होते. हे कसे करायचे आहे, अंगठ्याच्या मुळाची तर्जनीचे टोक लावा, म्हणजे वायुतत्व खाली लावायचं आहे आणि अंगठ्याच्या मधली बोट आणि अनामिका ह्यांच्या टोकाला स्पर्श करायचा आहे आणि करंगळी मागतं फक्त सरळ ठेवायची आहे. ह्याचं विज्ञान काय सांगतं, वायुतत्वाने अग्नितत्वाच्या मुळाशी स्पर्श करणे व आकाश व पृथ्वीतत्व अग्नितत्वाला भिडवणे. ह्याचे फायदे बघूया. हृदयविकारांग्रस्तांसाठी ही मुद्रा अतिशय संजीवनी आहे. छातीत दुखणे, थकवा आणि घाम तत्काळ दूर होतो. मलावरोधावर उपयुक्त मुद्रा आहे. पायांना व हातांना येणारा अतोनात घाम कमी होतो. डोकेदुखी या मुद्रेने कमी करता येते. पोटातील वायू नाहीसा होतो. शरीर स्वच्छ व हलके होते. दाताच्या दुखण्यावर उपयुक्त आहे. हाडांची दुखणे म्हणजे आर्थरायटिक्स, मणक्यात अंतर पडणे, कंपवात, अर्धांगवायू असे विकार बरे होतात. पित्तामुळे होणारी जळजळ शांत होते.
जिना चढताना जर का धाप लागत असेल किंवा हृदयाचे ठोके अनियमित पडतात, त्यांनी जिना चढण्यापूर्वी 5 मिनिटे ही मुद्रा करावी. जिना सहजपणे चढून जाता येईल. आपण आता खास कोरोनावर उपयोगी म्हणून लिंग मुद्रा बघणार आहोत, जी सर्दी कफा खोकल्यासाठी कामाची आहे. लिंग मुद्रा आपण याची पण थोडी माहिती मिळवूया. फुफ्फुसे कार्यक्षम करणारी लिंग मुद्रा, शरीरात भरपूर उष्णता निर्माण करणारी ही मुद्रा आहे. ह्या मुद्रेचा उष्ण प्रभावाने संचित कफाचा नायनाट होतो. कृती: दोन्ही हातांची बोटे एकमेकात अडवा. अशी दोन्ही हातांची बोटे एकमेकात अडवायची आणि एक अंगठा वरती ठेवायचा आहे. कुठलाही हाताचा एक अंगठा वरती ठेवायचा आहे. दोन्ही हातांची वायू, आकाश, पृथ्वी, जल ही चारही तत्व एकमेकांच्या विळख्यासाठी येतात. एका हाताचा अंगठा म्हणजे अग्नितत्व या 4 तत्वांना भिडतो. अंगठ्यातील अग्नी तत्वाला चालना मिळून शरीरातील अग्नी प्रज्वलित होतो. ह्याचे फायदे: सर्दी, खोकला आदी विकार तत्काळ बरे होतात. जीर्ण सर्दीचा त्रास ह्या मुद्रेच्या अभ्यासाने नष्ट होतो. फुफ्फुसाचे विकार बरे होतात. ही मुद्रा इतकी उष्णता निर्माण करते का थंडीतही घाम येतो. शरीरातील अतिरिक्त मेद कमी करण्यासाठी ह्या मुद्रेचा उत्तम उपयोग होतो. AC रूममध्ये येणारा अस्वस्थपणा, अतिथंडी वाजणे, कापरे भरणे, डोके जड होणे बरे होते. नाभी केंद्र स्थिर ठेवते. सगळ्यांना खास लक्षात ठेवा, ही मुद्रा फार वेळ करू नये. फक्त 15 मिनिटं करावी, कारण ह्या मुद्रेने मोठ्या प्रमाणात शरीरात उष्णता निर्माण होते. ज्या व्यक्तींना ॲसिडिटीचा त्रास, पोटात अल्सर असेल त्यांनी ही मुद्रा करू नये. आजार बरा झाल्यावर ह्या मुद्रेचा अभ्यास करू नये. शेवटी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी प्राणमुद्रा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी प्राणमुद्रा, शारीरिक दुर्बलांना सबल बनवणारी, अशक्तांना सशक्त बनवणारी अशी ही प्राणमुद्रा आहे. प्राणशक्तीचा संचार ह्या मुद्रेमुळे होतो. आजारानंतर येणारा अशक्तपणा ही मुद्रा जरूर करावी. ह्यासाठी करंगळी व तिच्या जवळची बोटं म्हणजे अनामिका ह्यांची टोके अंगठ्याशी जुळवणे. याचं विज्ञान काय सांगतं? पृथ्वी तत्व व जलतत्व एकत्र आणून अग्नितत्वाला भिडवणे. याचे फायदे: क्षीण प्राणशक्ती सतेज होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे रोगांविरुद्ध लढण्यासाठी शरीर सज्ज होते. प्राणशक्ती सतेज झाल्याने रक्ताभिसरणातील अडथळे दूर होतात. डोळ्यांचे विकार बरे होतात. स्नायूंचा अशक्तपणा दूर होतो. अशक्तपणाने चालताना दम लागणे, पोटात दुखणे, चक्कर येणे असे विकार बंद होतात. प्राणमुद्रेने जीवनसत्वांची कमतरता दूर होऊन अ, ब, क, ड, ई, के ह्यांचा पुरवठा होतो. म्हणजे सगळेच व्हिटॅमिनची कमतरता दूर होती. त्वचा विकारावर उपयोगी अशी मुद्रा आहे. आग होणारे लाल डोळे मोतीबिंदूसाठी उपयुक्त आहे. सर्व विकारांवर उपयोगी अशी मुद्रा आहे. ह्या मुद्रेमुळे शरीराचा लाईफ डायनामो सुरू होतो असे म्हणतात. अशा हा मुद्रा विज्ञान आहे. मुद्रा विज्ञान खूप मोठा विषय आहे. ह्या मी मुख्य मुद्रा तुम्हाला सांगितलेल्या आहेत. अजून कोणाला जर का काही मुद्रा विज्ञान विषय जाणायचं असेल तर त्यांनी मला कॉल करावा. कुठल्या आजारांवर कुठल्या मुद्रा करायच्या ह्याचं मी गाईडलाईन करीन. आता मी इथे विषय संपवते आहे. आशा करते की आपल्या सगळ्यांना माझी आत्तापर्यंत दिलेली माहिती आवडली असेल आणि तुम्ही आवडून घ्याल अशी आशा करते आणि मी माझं मंतव्य संपते. नमस्कार.